आज आपण बाबसर ह्या गावामध्ये आहोत आणि जाता येता मला एका शेतकरी त्यांचे पीक आवरताना मला दिसले आणि त्याच क्षणी मी थांबून एका शेतकऱ्याची व्यथा जाण्यासाठी मी थांबलो आणि आपण पाहत आहोत की आपल्या संगती एक शेतकरी आहेत, त्यांची व्यथा आपण पाहणार आहोत. आपण त्यांना विचारणार आहोत की जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणूक झालेल्या आहेत याबद्दल आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की सध्याचे वातावरण कसं आहे आणि कसं वाटतं तुम्हाला, पुढे कोल जनता देणार आहेत त्याची आपण जाणून घेऊया. आपलं नाव काय? नमस्कार, मी अंकुशआबा नागवले, बाबुळसर बुद्रुक, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मी एक शेतकरी असून या ठिकाणी आता जवळजवळ 3 वर्ष झालं कारखाना बंद पडल्यामुळं आमचा ऊस जाण्यासाठी इतक्या अडचणी आल्या की पैसे देऊन सुद्धा आमचा ऊस वेळेवर जात नाही. त्यासाठी दादा पाटलांनी पायी यात्रा काढली होती, पायाला फोड आले होते. त्यांनी घसा कोरडा झाला ओरडून कारखाना बंद पडणार आहे, परंतु जनतेने बऱ्याच लोकांनी ऐकलं नाही. शेवटी कारखाना बंद झाल्यामुळं आज शेतकऱ्याचे हाल आहेत आणि ह्या हालाची प्रत्येक शेतकऱ्याला जाणीव आहे. त्यामुळं आम्ही आज या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदच्या दादा पाटलांना समर्थन देणार आहे आणि आमच्या गावातून जवळजवळ 70 ते 80% कल हा दादा पाटलांच्याकडे आहे. आज न्यूज 27 मध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत की जनतेचा कोल हा दादा पाटील फराटे यांच्याकडेच आहे.